नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, खंडित झालेल्या तुमच्या शिक्षण प्रवाहाला तुम्ही पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल तुमचं प्रथम अभिनंदन। प्रथम वर्ष BAचा तुमचा शैक्षणिक प्रवास सुरू झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासास मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनातर्फे मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासोपयोगी आणि सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत। या मार्गदर्शक पुस्तिकांचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, प्रथम आपण OPN 101 म्हणजे स्वयं अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या विषयाची एकूण 3 पुस्तके आहेत। वाचन आणि लेखन कौशल्ये, श्रवण आणि संभाषण कौशल्ये, निरीक्षण ग्रंथालय आणि उपयोजन व स्वयंनिर्देशित अध्ययन। तर मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजेच MCQ परीक्षेच्या पद्धतीच्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या, परंतु यापुढे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या परीक्षेचा पॅटर्न पुढील प्रमाणे राहील। 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची परीक्षा घेण्यात येणार आहे। प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहायची असतात। म्हणून मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये आम्ही 2002 पासून अंतिम परीक्षाने सातत्याने विचारल्या गेलेल्या आणि इतर संभाव्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकात काही उद्दिष्टे दिलेली आहेत। या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय सामावलेला असतो, त्यामुळे विषयाची चांगली ओळख होते। या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम या 3 पुस्तकांपैकी वाचन आणि लेखन कौशल्य या पुस्तकातील पहिलं घटकाचा आपण अभ्यास करूया। पहिल्या घटकाचं नाव आहे वाचन ओळख। या घटकामध्ये पुढील उद्दिष्टांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट आहे। वाचनाची व्याख्या काय, वाचन म्हणजे काय, वाचनाचे महत्त्व काय, वाचन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक कोणते, वाचनाच्या आकलन पातळ्यांचे महत्त्व काय, वाचनातील अडचणी कोणत्या आणि वाचनाचे फायदे कोणते, हे मुद्दे वाचनाच्या ओळखीसाठी महत्त्वाचे आहेत। हे मुद्दे वाचनाच्या ओळखीचे असल्यामुळे या मुद्द्यांच्या आधारावरच अंतिम परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ, वाचनाचे फायदे कोणते हा प्रश्न मे 2006, 2007, 2008, ऑक्टोबर 9 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता। या आणि अशाच अनेक महत्त्वाच्या आणि संभाव्य प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहेत। आता दुसऱ्या घटकाचा विचार करूया। दुसऱ्या घटकाचं नाव आहे वाचनाचे प्रकार। वाचनाच्या प्रकारामध्ये पुढील उद्दिष्टांचा अभ्यास अपेक्षित आहे। वाचनाचे प्रमुख प्रकार व त्यांचे स्वरूप काय असते, स्वयं अध्ययनासाठी वाचनाचा उपयोग कसा होतो, इत्यादी। या उद्दिष्टांच्या आधारे अंतिम परीक्षांसाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले गेले होते। पहिला प्रश्न होता, अध्ययनप्रवण वाचन कोणत्या मुद्द्यांच्या आधारे होते ते लिहा। हा प्रश्न मे 2005, 2009 आणि मे 2013 या वर्षाच्या परीक्षांना विचारण्यात आला होता। वाचनाचे विविध प्रकार कोणते हा प्रश्न ऑक्टोबर 2007, मे 2010 आणि नोव्हेंबर 2006 मध्ये विचारण्यात आला होता। असेच उद्दिष्टांवर आधारित इतरही प्रश्न मार्गदर्शकामध्ये सामावलेले आहेत। तर आता आपण हा झाला दुसऱ्या घटकाचा अभ्यास। आता घटक तिसरा बघूया। घटक तिसऱ्याचं नाव आहे वाचन वेगासहित आकलन।
वाचनवेगासहित आकलन या घटकात पुढील उद्दिष्टांचा अभ्यास करायचा आहे. वाचन वेगात कसे होईल किंवा कसे करावे, तसेच वाचन वेगाबरोबरच आकलनही जलद कसे होईल हे सांगावे. या उद्दिष्टांचा विचार करून अंतिम परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला गेला. वेगवान वाचन होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हा प्रश्न मे 2011च्या अंतिम परीक्षेत विचारण्यात आला होता. हा झाला घटक तिसरा. आता घटक चौथ्यामध्ये बघू आपण. घटक चौथ्याचं नाव आहे व्यक्तिभिन्नतेनुसार वाचन. चौथ्या घटकामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती या तत्वाप्रमाणे वाचनामध्येही व्यक्तिभिन्नता असते याचा विचार करून या घटकात पुढील उद्दिष्टे मांडलेली आहेत. 1. वाचन आकलनामागील व्यक्तिभिन्नतेचे स्वरूप काय असते? वाचनासाठी आवश्यक असलेल्या एकाग्रतेचे महत्त्व काय? या उद्दिष्टांचे लक्षात घेऊन परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न पुढीलप्रमाणे होते. त्यातील पहिले एक प्रश्न असा होता, वाचनामागील विविध प्रेरणा विवेचनासहित स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2004, 2005, 2007, ऑक्टोबर 2007 आणि मे 2009 या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. हा झाला चौथ्या घटकाचा अभ्यास. आता घटक पाचवा. घटक पाचव्याचं नाव आहे लेखन कौशल्य तोंड ओळख. पाचव्या घटकामध्ये लेखन हे स्वयंअध्ययनासाठी आवश्यक असे कौशल्य आहे, तसेच अध्ययन काळजीपूर्वक व लक्षपूर्वक केल्यावर कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं लागतं याचा हे उद्दिष्ट देण्यात आलेली आहे. लेखन व अध्ययन कौशल्यांची गरज व महत्त्व कळेल. स्वयंअध्ययनासाठी लेखन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक कसे असते हेही लक्षात येईल. लेखन करताना कोणत्या अडचणी येतात आणि त्या दूर करण्याचे उपाय कोणते, तसेच लेखनासाठी एकाग्रतेची आवश्यकता आहे हे पटेल. या उद्दिष्टांसाठी आणि ही उद्दिष्टे लक्षात घेऊन अंतिम परीक्षांमध्ये पुढील प्रश्न विचारले गेले. लेखन कौशल्य एक महत्त्वाची कसोटी हे विधान स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007, मे 2014, मे 2015मध्ये विचारण्यात गेला होता. तसेच लेखनाचे महत्त्व काय, लेखनात येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्याचे उपाय काय असेही प्रश्न विचारले गेले होते. हा झाला पाचवा घटक. आता आपण सहाव्या घटकाचा विचार करू. सहाव्या घटकाचं नाव आहे लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये. लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये या घटकामध्ये आपल्याला जे समजले ते व्यक्त करण्यासाठी लिहावे लागतेच या तत्त्वाचा आधार आहे आणि लिहिण्यासाठी काही प्राथमिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. या घटकात त्यासाठी काही उद्दिष्टे दिली आहेत. ती अशी: जसेच्या तसे लिहिण्याचा फायदा काय, लेखनात गती कशी आणावी, सुलेखनाचा फायदा इतरांना आणि स्वतःलाही कसा होतो, अचूक शब्दांच्या वापराचं लेखनातील महत्त्व काय, शब्दसंग्रहामुळे लेखनात समृद्धता आणि महत्ता कशी प्राप्त होते, शुद्ध लिहिण्याने आणि आपली तज्ञता कशी वाढते, तसेच योग्य शब्दांच्या वापरामुळे लेखनात प्रभुत्व कसे प्राप्त होते इत्यादी उद्दिष्टे दिलेली आहेत. या उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यातील एक प्रश्न असा: लेखन कौशल्य आत्मसात करण्यात येणाऱ्या कोणत्याही 6 अडचणी लिहा. हा प्रश्न मे 2004च्या परीक्षेत विचारला गेला होता. असे अनेक प्रश्न मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता घटक सातवा. घटक सातव्याचं नाव आहे लेखनसिद्धीची महत्त्वाची अंगे. सातव्या घटकामध्ये प्रत्यक्ष लेखन करताना लेखनाच्या कोणत्या घटकांकडे लक्ष द्यायला हवं हे या उद्दिष्टांमध्ये मांडलेले आहे. ती उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: मांडणीशिवाय लेखन सूत्रबद्ध होऊ शकत नाही हे लक्षात ठेवावे.
अनुक्रम मांडल्यामुळे संपूर्ण लेखाची व्याप्ती कळून येते. विवेचन तर्कसंगत असल्यामुळे आपले म्हणणे दुसऱ्याला पटते. लेखनाच्या परिणामकारकतेमध्ये भाषेच्या आविष्काराला महत्त्व आहे. तसेच लिहून झालेल्या मजकुराचे आपणच गुणदोष पाहावे म्हणजे लेखन निर्दोष होते इत्यादी उद्दिष्टांचा अभ्यास दिलेला आहे. घटकातील ही उद्दिष्टे लक्षात घेऊन पुढील प्रश्न विचारले जातात. त्यातील एक प्रश्न असा: लेखन करताना कशाची काळजी घ्यावी हे सांगून लेखनाची तंत्रे विशद करा. हा प्रश्न नोव्हेंबर 2006च्या अंतिम परीक्षेत तसंच लेखन समीक्षा म्हणजे काय हा प्रश्न मे 2015मध्ये विचारण्यात आला होता. आता घटक 8वा बघू. घटक 8व्याचं नाव आहे स्वयंअध्ययन. हा स्वयंअध्ययन व मूल्यांकनासाठी लेखन. स्वयंअध्ययन व मूल्यांकनासाठी लेखन या घटकाचा विचार करताना लेखन केले आणि त्याचे मूल्यांकन झाले नाही तर ते अध्ययन व्यवस्थित होत नाही हे लक्षात येते. तसेच अध्ययन व्यवस्थित होत नाही तसेच जास्त लक्षात राहत नाही. म्हणून स्वयंअध्ययन व मूल्यांकनासाठी लेखन कौशल्यांच्या संदर्भात काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे देण्यात आली आहेत. 1. स्वयंअध्ययन म्हणजे काय ते समजेल. 2. अध्ययनासाठी लेखन कसे करावे ते पूर्वतयारी कोणती करावी हे समजेल. तसेच मूल्यांकनाचे फायदे लक्षात येतील. सर्व प्रकारच्या लेखनाचे मूल्यांकन कसे करावे हेही समजेल. या उद्दिष्टांवर आधारित विचारलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न पुढीलप्रमाणे. प्रश्न असा होता: स्वयंअध्ययन म्हणजे एकट्याने केलेले सक्रिय अध्ययन हे विधान स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002, 2003, 2007, ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009, मे 2010, 2011, 2014 आणि मे 2015 या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. या आणि अशाच प्रश्नांचा विचार मार्गदर्शकामध्ये केलेला आहे. आता घटक 9वा पाहू. घटक 9व्याचं नाव आहे सारांश, निबंध व पत्रलेखन कौशल्य. या घटकामध्ये लेखनाच्या काही प्राथमिक लेखन प्रकारांचा अभ्यास दिलेला आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे सारांश लेखनाचे महत्त्व व स्वरूप काय. सारांश लेखनाची तंत्रे कशी अवगत करावी. चांगला सारांश कशास म्हणावे. निबंध लेखनाचे महत्त्व व उपयोग काय. निबंध लेखनाची तंत्रे कशी अवगत होतील. निबंधाचा चांगले वाईटपणा कसा ठरविता येईल. पत्रलेखनाचे महत्त्व पटल्यावर त्याची तंत्रे कशी अवगत होतील इत्यादी उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. या उद्दिष्टांच्या आधारे अंतिम परीक्षेला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, पत्रलेखनाचे महत्त्व लिहा. कौटुंबिक पत्र, व्यावसायिक आणि तक्रार पत्र यात कोणते साम्य आणि भेद आढळतात ती लिहा. हा प्रश्न मे 2003, 2006, 2009 आणि 2015 यामध्ये विचारण्यात आला होता. अशाच प्रकारचे इतरही अनेक प्रश्न पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, हा झाला संपूर्ण पुस्तकाचा उद्दिष्टांचा आढावा. तर पेपर लिहिताना काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे. प्रश्नांच्या उत्तराचं स्वरूप. उत्तरे लिहिताना प्रश्नांच्या उत्तरांचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील. उत्तरे लिहिताना पुढील मुद्दे लक्षात ठेवा. पुस्तकात दिल्याप्रमाणेच उत्तर असायला हवं असं नाही. तुम्हाला विषय कितीच कळला हे पाहिलं जातं. त्यासाठी स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्नाला अनुसरून उत्तर लिहा. प्रत्येक प्रश्नावर जे आठवेल ते लिहा. मुद्दे लिहावेत. सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून पेपर भरून टाकावा. उत्तर निबंधासारखं लांबलचक लिहावं. महत्त्वाचा वाटलेला भाग, तारखा, व्यक्तींची नावे अधोरेखित करावी. 5 मार्कांच्या प्रश्नासाठी किमान 10 ओळींची माहिती लिहावी. प्रश्न सोडून देऊ नका. परीक्षेचा पेपर लिहिताना काही महत्त्वाच्या या पुढीलप्रमाणे आहेत. आता पुस्तक दुसऱ्याचा आपण विचार करू. इथपर्यंत आपण पहिल्या पुस्तकाचा विचार केलेला आहे. आता पुस्तक दुसऱ्याचं नाव आहे श्रवण आणि संभाषण कौशल्य.
या दुसऱ्या पुस्तकाचा पहिला घटक आहे श्रवण कौशल्यांची ओळख. श्रवण कौशल्यांची ओळख या घटकामध्ये अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. या उद्दिष्टांच्या आधारेच अंतिम परीक्षेत प्रश्न विचारले जातात. उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. श्रवणाचे महत्त्व सांगता येणे, श्रवण कौशल्यांची व्याख्या व स्वरूप स्पष्ट करता येणे, श्रवणाचे फायदे सांगता येणे, श्रवण प्रक्रियेतील अडथळे सांगता येणे, श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सांगता येणे आणि स्वतःच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन करता येणे इत्यादी उद्दिष्टे दिलेली आहेत. या उद्दिष्टांच्या आधारावर मे 2003 मध्ये श्रवण कौशल्य सुधारण्याचे उद्दिष्टांच्या सर उपाय कोणते हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न मे 2003 आणि नोव्हेंबर 2006 मध्ये विचारला गेला होता. असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शकात आम्ही दिलेली आहेत. हा झाला पहिल्या घटकाचा विचार. आता घटक दुसरा. दुसऱ्या घटकाचं नाव आहे बोलण्याच्या कौशल्याची ओळख. बोलण्याच्या कौशल्याची ओळख या घटकात आपण करून घेणार आहोत. बोलण्याच्या कौशल्यांची ओळख व्हावी म्हणून पुढील उद्दिष्टे सांगितलेली आहेत. 1. स्वतःमधील बोलण्याचे कौशल्य ओळखता येणे. 2. स्वतःच्या बोलण्यातील दोष दूर करता येणे. 3. परिणामकारक बोलणे विकसित करता येणे. आणि 4. भाषेच्या ज्या घटकांमुळे परिणामकारक बोलता येते अशा घटकांची माहिती मिळविणे. या उद्दिष्टांच्या आधारे परिणामकारक बोलण्याचे महत्त्व सांगून परिणामकारकरित्या बोलण्यात येणारे अडथळे कोणते ते लिहा. हा प्रश्न मे 2004, नोव्हेंबर 2006, मे 2008 या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. आता घटक तिसरा. घटक तिसऱ्याचं नाव आहे भाषेची रूपव्यवस्था. भाषेची रूपव्यवस्था या घटकामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाचा तुम्ही थोडा अभ्यास केलेला आहेच, पण बोलताना भाषेच्या शुद्धतेचा विचार करण्याच्या दृष्टीने काही उद्दिष्टे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे. नामांचा एकवचनी आणि अनेकवचनी वापर कसा करावा, विभक्ती प्रत्ययांचा उपयोग कसा करावा, क्रियापदांचा काळ बदलल्यास वाक्याचा अर्थ कसा बदलतो ते समजेल, सर्वनामांचे प्रकार आणि त्यांचे उपयोग सांगता येतील. या उद्दिष्टांच्या आधारे विशेषनाम, भाववाचक नाम आणि सामान्य नाम यांच्या अनेक वचनांसंबंधी प्रत्येकी एक नियम उदाहरणासहित लिहा. हा प्रश्न मे 2002, 2006, ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009 आणि मे 2010च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशाच प्रकारे अनेक प्रश्न मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत. आता घटक चौथा. घटक चौथ्याचं नाव आहे अभिव्यक्तीक्षम संपत्तीचा विकास आणि परिणामकारक बोलण्यातील घटक. अभिव्यक्तीक्षम शब्दसंपत्तीचा विकास आणि परिणामकारक बोलण्यातील घटक ह्या चौथ्या घटकाचा आता आपण विचार करू. शब्दसंपत्तीचा विकास कसा करायचा हे या घटकात मांडण्यात आले आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे सांगण्यात आलेली आहेत. 1. अभिव्यक्तीक्षम शब्दसंपत्तीचा विकास करण्याचे महत्त्व सांगता येईल. अभिव्यक्तीक्षम शब्दसंपत्तीचा कसा वापर करावा हे सांगता येईल. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांच्या उपयोगाचे महत्त्व सांगता येईल. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह कसा वाढवावा हे सांगता येईल. परिणामकारक बोलण्यातील घटक सांगता येतील. तसेच परिणामकारक बोलण्याच्या कौशल्याचा विकास कसा करावा हेही सांगता येईल. या उद्दिष्टांच्या आधारावर परिणामकारकरित्या बोलण्यात कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव दिसून येतो ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2003,
मे 2008 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. आता घटक पाचव्याचे नाव आहे बोलण्याचे विविध प्रसंग आणि शब्दांशिवाय संवाद. बोलण्याचे विविध प्रसंग आणि शब्दांशिवाय संवाद या घटकामध्ये आपल्या शरीराद्वारेही आपण बरेच काही व्यक्त करीत असतो, तेव्हा या शब्दांविण संवादाबद्दलही या घटकात माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी दिलेली उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. बोलण्याच्या विविध प्रसंगांमध्ये काय काळजी घ्यावी ते समजेल. गटामध्ये संज्ञापन कसे करावे ते सांगता येईल. औपचारिक आणि अनौपचारिक प्रसंगातील संवादाचे स्वरूप समजेल. अशाब्दिक संवादाचे स्वरूप आणि महत्त्व समजेल. परिणामकारक बोलण्यातील अडथळे सांगता येतील इत्यादी उद्दिष्टे दिलेली आहेत. या उद्दिष्टांच्या आधारे पुढील प्रश्न विचारले गेले आहेत. त्यातील एक प्रश्न असा: शोकप्रदर्शनासाठी जमलेल्या समूहात संवाद साधताना कोणती पथ्ये पाळावयाची असतात? हा प्रश्न मे 2003, ऑक्टोबर 2007, मे 2010 आणि मे 2015 या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. इथे आपलं दुसरं पुस्तक संपते. तर दुसऱ्या पुस्तकाच्या नंतर आता आपण तिसऱ्या पुस्तकाचा विचार करूया. तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे निरीक्षण, ग्रंथालय उपयोजन व स्वयंनिर्देशित अध्ययन. या पुस्तकाचं नाव आहे निरीक्षण, ग्रंथालय उपयोजन व स्वयंनिर्देशित अध्ययन. या तिसऱ्या पुस्तकातील पहिल्या घटकाचं नाव आहे निरीक्षण कौशल्ये. निरीक्षण कौशल्ये या घटकामध्ये काही महत्त्वाच्या कौशल्यांचा अभ्यास आपण या पुस्तकात करणार आहोत. निरीक्षण कौशल्यांसाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. निरीक्षणाची संकल्पना स्पष्ट करणे. निरीक्षणाचे फायदे सांगता येणे. निरीक्षणाचे महत्त्व सांगता येणे. निरीक्षण कौशल्ये व्यवसायामध्ये कशी वापरता येतात ते सांगता येणे. सूक्ष्म निरीक्षण न केल्यामुळे होणारे तोटे सांगता येणे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कौशल्ये आत्मसात करता येतात हेही सांगता येणे इत्यादी उद्दिष्टे दिलेली आहेत. ही उद्दिष्टे लक्षात घेऊन अंतिम परीक्षेमध्ये पुढील प्रश्न विचारला गेला होता. निरीक्षण म्हणजे काय ते सांगून त्याचे फायदे तोटे स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2003, 2004, 2008, 2010 आणि 2015 इत्यादी परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशा अनेक संभाव्य प्रश्नांची उत्तरेही मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. आता घटक दुसऱ्या घटकाचं नाव आहे निरीक्षण व ज्ञानेंद्रिय. दुसऱ्या घटकाचं नाव आहे निरीक्षण व ज्ञानेंद्रिय. या घटकामध्ये ज्ञानेंद्रियाद्वारे माहितीचा स्वीकार केला जातो याचा विचार मांडलेला आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे मांडलेली आहेत. 1. माहितीचा आणि ज्ञानाचा ज्ञानेंद्रियाशी असलेला संबंध सांगता येणे. 2. ज्ञानेंद्रियांची निरीक्षणातील भूमिका मांडता येणे. 3. ज्ञानेंद्रियांची क्षमता व मर्यादा स्पष्ट करता येणे. 4. ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढविण्यासाठी उपाय सांगता येणे. 5. ज्ञानेंद्रियांची मर्यादा लक्षात घेऊन निरीक्षण साधनांची मदत कशी घ्यायची ते सांगता येणे. निरीक्षण व ज्ञानेंद्रियांच्या संदर्भातील पुढील उद्दिष्टांचा विचार करून मे 2009मध्ये पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पंचज्ञानेंद्रियांची निरीक्षणातील भूमिका स्पष्ट करा. तसेच मे 2013मध्ये निरीक्षणातील बाह्य साधनांची उपयुक्तता स्पष्ट करा हा प्रश्न विचारण्यात आला होता. इथे आपला दुसरा घटक संपला. आता घटक तिसरा निरीक्षणातील प्रक्रिया. निरीक्षणातील प्रक्रिया हा तिसरा घटक आहे. या घटकामध्ये निरीक्षण प्रक्रियेचे शास्त्रशुद्ध विवेचन केलेलं आहे. त्यासाठी निरीक्षण प्रक्रियेतील पुढील उद्दिष्टे सांगण्यात आली आहेत. 1. निरीक्षण करताना घडणाऱ्या क्रियांची यादी तयार करणे. 2. निरीक्षणात कोणत्या सुधारणा करता येतील ते सांगणे.
3. निरीक्षणाचे विश्लेषण करून उद्दिष्ट गाठण्यात आपण कुठे कमी पडलो हे सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे अंतिम परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता, निरीक्षण प्रक्रियेचे विश्लेषण करून उद्दिष्टे कशी गाठता येतील ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002, 2004, 2006, 2007, 2009 आणि मे 2011 इत्यादी परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. हे आणि असेच अनेक प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता घटक चौथा, या पुस्तकातील चौथा घटक आहे तुम्ही आणि ग्रंथालय. तिसऱ्या पुस्तकातील हा चौथा घटक आहे, त्याचं नाव आहे तुम्ही आणि ग्रंथालय. या घटकामध्ये ग्रंथालयाचा अध्ययन करताना प्रत्यक्षात कसा वापर करून घेता येतो याचा परिचय करून देण्यात आलेला आहे. पुढील उद्दिष्टांच्या आधारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 1. ग्रंथालयाचा सर्वांगीण परिचय करून देणे. 2. स्वयं अध्ययनामध्ये ग्रंथालये कशी उपयुक्त ठरतात ते सांगता येणे. 3. स्वयं अध्ययनासाठी, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किंवा संशोधनासाठी ग्रंथालयाचा वापर कसा करता येईल ते सांगता येणे. या उद्दिष्टांमार्फत पुढील प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न असा होता, ग्रंथालयाचा सर्वांगीण परिचय करून देऊन सखोल अध्ययनासाठी ग्रंथालयाचा उपयोग कसा करून घेता येईल. हा प्रश्न मे 2005, 2006, 2007, ऑक्टोबर 2007, मे 2010, 2013 आणि मे 2014 इत्यादी परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. आता घटक पाचव्या घटकाचे नाव आहे ग्रंथालयाचे विविध प्रकार. ग्रंथालयाचे विविध प्रकारांचा विचार करण्यासाठी घटक 5 ग्रंथालयाचे विविध प्रकार. या घटकामध्ये ग्रंथालयांचे विविध प्रकार, उद्दिष्टे, कार्ये, वाचक वर्ग, ग्रंथसंग्रह आणि त्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. ग्रंथालयाचे विविध प्रकार कोणते ते सांगणे. 2. विविध ग्रंथालयांची कार्ये व उद्दिष्ट सांगता येणे. 3. ग्रंथालयांमधून दिल्या जाणाऱ्या सेवांचा परिचय करून देणे. या उद्दिष्टांच्या संदर्भात ग्रंथालयाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती देऊन उपयुक्तता स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2003, 2005, 2006, नोव्हेंबर 2006 आणि मे 2007 इत्यादी अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. अशाच प्रकारे इतर अनेक महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता घटक 6व्या घटकाचं नाव आहे ग्रंथालयातून ग्रंथ कसा शोधावा. ग्रंथालयातून ग्रंथ कसा शोधावा या घटकामध्ये तुम्हाला हवा तो ग्रंथ मिळवून देण्याचे काम ग्रंथपाल कसे करतात, ग्रंथपालांच्या या भूमिकेबाबत घटकात माहिती दिलेली आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहे. 1. एखादा ग्रंथ ग्रंथालयाकडे आहे किंवा नाही हे तालिकेच्या मदतीने शोधता येणे. 2. ग्रंथालयातून ग्रंथ शोधण्यासाठी तालिकेचा वापर करता येणे. 3. रचनात्मक पद्धतीने ठेवलेल्या ग्रंथांमधून हव्या त्या विषयावरील ग्रंथ कसा शोधता येतो ते सांगणे. या उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारले गेले. त्यातील तालिका म्हणजे काय ते सांगून तिचे प्रकार व उपयुक्तता लिहा. हा प्रश्न मे 2010च्या अंतिम परीक्षेत विचारण्यात आला होता. आता घटक 7 संदर्भ ग्रंथ. घटक 7चं नाव आहे संदर्भ ग्रंथ. संदर्भ ग्रंथ या घटकामध्ये संदर्भ ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा योग्य तो कसा वापरावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टांचा अभ्यास अपेक्षित आहे. 1. संदर्भ ग्रंथ म्हणजे काय ते सांगता येणे. 2. माहिती मिळवण्यासाठी योग्य त्या संदर्भ ग्रंथाची निवड
कशी करावी हे सांगता येणे. 3. संदर्भ ग्रंथामधून माहिती शोधता येते हे स्पष्ट करणे. आणि 4. विविध संदर्भ साहित्याच्या प्रकारांचे वर्णन करता येणे. या उद्दिष्टांचा विचार करून पुढील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. एक प्रश्न असा होता, ग्रंथांबाबतची कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते? हा प्रश्न मे 2003 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. आता घटक 8वा, स्वयंनिर्देशित अध्ययन, मूलभूत संकल्पना. घटक 8चं नाव आहे स्वयंनिर्देशित अध्ययन, मूलभूत संकल्पना. या घटकामध्ये अभ्यास करणे ह्या विषयीच्या व्यापक कल्पनेची माहिती करून देण्यात आली आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टांचा विचार करण्यात आला आहे. ती पुढीलप्रमाणे: 1. अभ्यास या मूलभूत संकल्पनेची माहिती सांगता येणे. 2. अध्ययन कौशल्यांची माहिती सांगता येणे. 3. क्लुप्त्या आणि तंत्रे यातील फरक सांगता येणे. 4. आकलन आणि स्वयंनिर्देशित अध्ययन या संकल्पना स्पष्ट करता येणे. आणि 5वं उद्दिष्ट आहे स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती साधता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे अभ्यास करणे म्हणजे काय ते स्पष्ट करा व अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटकांची चर्चा करा. हा प्रश्न मे 2002, मे 2005, नोव्हेंबर 2006, मे 2010 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. आता घटक 9वा, 9व्या घटकाचं नाव आहे संगणकाचा अध्ययनातील वापर. संगणकाचा अध्ययनातील वापर या घटकामध्ये स्वयं अध्ययनात उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित साधनांची आणि पद्धतींची ओळख करून देण्यात आली आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे अपेक्षित आहेत. 1. संगणकाच्या मदतीने परिणामकारक अध्ययन कसे होते ते सांगता येणे. 2. व्हर्च्युअल क्लासरूमची अध्ययनातील परिणामकारकता सांगता येणे. आणि 3. इंटरनेटचा अध्ययनात कसा उपयोग करून घेता येईल ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न असा होता, इंटरनेटचे विविध फायदे कोणते? इंटरनेटचा वापर अध्ययनात कसा करता येईल? हा प्रश्न मे 2006 आणि मे 2011 तसेच 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. हे आणि असेच प्रश्न अंतिम परीक्षांमध्ये विचारलेले जातात आणि त्यातील बहुतेक प्रश्न आम्ही मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये दिलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शकामध्ये वेळोवेळी अंतिम परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या लघुत्तरी प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आलेली आहेत. त्यांचा सरावासाठी तुम्हाला उपयोग होईल. तसेच मे 2019ची अंतिम परीक्षेची प्रश्नपत्रिका ही संदर्भासाठी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली स्वयं अध्ययन कौशल्यांच्या अधिष्ठान अभ्यासक्रमाची धावती ओळख. हा मार्गदर्शक आपणास उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकांची तसेच पुस्तक विक्रेत्यांची यादी आपणास मिळेल आणि पुढील विषयांचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.